नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सिंचन विहीर दुरुस्तीबाबत एक मोठी महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. 2025 आणि 26 अतिवृष्टी विहीर या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांना आता विहीर खचल्या असतील, बुजल्या असतील किंवा या विहीर वाहून गेल्या असतील, तर हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जी.आर. आपल्या समोर आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. अशा शासकीय अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण जी.आरच्या माध्यमातून ही माहिती संपूर्ण माहिती या व्हिडिओत माहिती बघणार आहोत. सन 2025 आणि 26 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि यामुळे खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरीसाठी दुरुस्ती कामसाठी आता मुदतवाढ देण्याबाबत हा जी.आर. आहे. हा जी.आर. 18 जून 2026 यामध्ये आपल्याला हा मिळालेला आहे. यामध्ये बघितलं असेल आपण राज्यातील या पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या विहिरींची एक दुरुस्ती किंवा राज्य शासनाच्या विशेष योजना मंजूर केली होती. त्यासाठी योजनेअंतर्गत आता राज्यातील 22,135 खचलेल्या या बुजलेल्या विहिरीची नोंद करण्यात आलेली आहे. यापैकी 16,787 विहीर प्रशासकीय मान्यता देऊन यामध्ये आता या समोर आलेल्या आहेत. यामध्ये 25,18,00,000 हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. पण मुदतवाढ यामध्ये का देण्यात आलेली आहे त्याबाबत आपण महत्त्वाचा निर्णय आहे. अनेक भागामध्ये आपण विहिरीसाठी अजूनही गाळ पाणी साचलेले होते. त्यात मंजुरीसाठी कमतरता सतत बदलल्याने हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी काम करू शकले नाही. त्या परिस्थितीसाठी ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे की या ठिकाणी शासनाचा मोठा निर्णय म्हणजे काय, राज्य शासनाचा एक नवीन शासन निर्णयानुसार आपण अतिवृष्टी किंवा पुरामुळे खचलेल्या बुजलेल्या विहिरीची दुरुस्ती अपूर्ण काम करण्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये आपण बघितलं असेल अद्याप शेतकऱ्यांचे काम पूर्ण झाले नाहीत. त्यात आता आणखी वेळ मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे, त्यासाठी शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांसाठी विहीर काम सुरू झाले असेल किंवा अपूर्ण आहे त्यांनी लवकर संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये आपण या कृषी विभागाचा संपर्क ठेवावा. तसेच सर्व काम हे 31 डिसेंबर 2026 पूर्ण करून घेणं आवश्यक राहणार आहे. यानंतर ही योजना कायमस्वरूपी पूर्ण झाली अशी समजणार जाणार आहे. एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जी.आर. होता. या जी.आरच्या माध्यमातून आपण एक सविस्तर माहिती बघितलेली आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.